मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोरील आमरण उपोषण महिनाभरापासून सुरू असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला तब्बल 1 महिना पूर्ण झाला असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करत काही शिक्षकांची प्रतिनियुक्ती केल्याचा आरोप आहे। तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। या कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ संघटनेने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। मात्र 1 महिना उलटूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई किंवा चर्चा न केल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। संघटनेचे तालुका अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून प्रतिनियुक्ती प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। ही 4था आठवडा आहे उपोषण करायचं। मध्ये गेल्या आठवड्यात आले होते माझ्याकडे, त्यांनी येऊन मग एक पत्र दिलंय मला। म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी जे इलेक्शन म्हणजे आपलं ह्याचा उपोषण बसवलं होतं हाच विषयामध्ये गेल्या वर्षी, त्याचे कागद घेऊन आले तसला त्याच पद्धतीचे कागद मला दिले। त्या निकाली लागल्यानंतर तुम्हाला पत्र देऊ। निकाली कसं लागत नाही, 1.5 वर्ष होऊन गेला, 1.5 वर्ष झाला निकाली कसं लागत नाही। आणि हे कसं चालू आहे, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ही तिघाचं संगनमत चालू आहे। काय तर विचारल्यावर काय तर उत्तर द्यायचं आणि लगेच ते प्रश्न मार्गीला म्हणजे लावायचं नाही, निघून जायचं, असं करून इथंपर्यंत आणले ते। मी त्या मागणीसाठी मी ते म्हणजे पत्रावर करायला लागलो। यांचा चौकशी लागला, चौकशी लागून यांच्यावर निलंबनाचा कारवाई होऊन तिथं पडलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे। कुणाचा एवढा मोठा यांचा वरदहस्त आहे काय की ते फाईल यायला तयार नाही बाहेर। 100 वेळा जाऊन भेटलो, एवढं कागदपत्र आहेत माझ्याकडे, त्यांना व्हिजिट केलेले, काही नाही। कसं काय का जळीना काय का माती होईना, त्यांनी मात्र शेपमध्ये राहायचं असं ठरवलेलं अधिकारी आहेत जिल्हा परिषदेमध्ये। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे।